तर माझं जे डेली यूजचं जे मंगळसूत्र होतं ना, तुम्ही पाहू शकता ते ना अचानक तुटलं. म्हणजे आता ते म्हणजे किती दिवस झाले मी हे केलं होतं घरीच, ओलं होतं मी त्याला घरीच गाठलं होतं. तर ते आता तुटलं होतं, त्याला आता मला पुन्हा गाठायचं होतं. तर मी हे घरीच गाठते. माझ्याकडे सगळं मणी, सुई, म्हणजे धागा वगैरे सगळं आहे ते. आणि संध्याकाळी शिवांश बोलला होता की आई आपल्याला पावभाजी बनव. तर घरात जेवढं साहित्य होतं त्याच्यामध्येच मी पावभाजी बनवली होती. पण शिवांशला विचार कसं झालं, तर शिवांश म्हणतो छान छान. आणि त्याच्या तिकडे लक्ष होतं, आजी काय बोलत होती आजीकडे लक्ष होतं त्याचं. तर हे बघू शकता तुम्ही, मी असं थोडंसं लॉंग गाठलं आहे यावेळेस, कारण शॉर्ट होतं ना पहिलं, तर तुम्ही आता लॉंग गाठलं थोडंसं. आणि त्याच्यावरती माझा जो मुहूर्त मणी होता एक छोटासा, तर तो पण मी वरती गाठून तो पण घातला. दोन्ही पण म्हणजे असं हे केलं. त्यानंतर मला कपडे वगैरे धुवायची होती, पण हे काल जे गोणी वगैरे खत टाकलं होतं आपण याला, उसाला खत वगैरे टाकलं होतं, जशी सरी फोडायची होती ना उसाला, त्यामुळे खत वगैरे टाकलं होतं ना, तर त्या गोणी वगैरे धुवून वाळत टाकल्या होत्या. पण आता मला तिथे कपडे सुका टाकायचे, त्याच्यामुळे मला त्या गोणी काढून ठेवा, नाही तर कसं वाऱ्याने हे जातात ना, उडून जातात. आणि आता ही हवा एवढी सुटली होती ना, की जरी अंगण झाडलं ना, रोज सकाळी अंगण झाडलं तरी काय होतं, हवेने पुन्हा आजूबाजूचा कचरा आहे ना तो पुन्हा परत अंगणात येत राहतो. हवा सुटली की मग तसं होतं. तर आता इथे कपडे वगैरे सुकत घालून घेतले. आता जरा थोडंसं बरं वाटते, म्हणजे नाही का, म्हणजे पहिल्यापेक्षा थोडंसं जरा आता बरं वाटते. त्याच्यामुळे जरा थोडे थोडे हळू, पण अजूनही पण असं ना, पाय मी टाकायला गेले ना की अजूनही असं वाटते की, म्हणजे आपण पायांना मुंग्या वगैरे जास्त वेळ असं एखाद्या जागी बसले, पायांना मुंग्या वगैरे आल्यावर ते कसं पाय उचलून आपण टाकतो ना पुढे, तर ते पाय असं उचलत नाही. तसं अजून कधी कधी असं असं होतं थोडंफार कधी कधी. पण थोडं थोडी कामं सवय लागून म्हणजे नाही का अशी हे करून घेते. कारण माझं कसं, मला जास्त वेळ बसायला हे नाही. आणि शिवांचं मी तुम्हाला जे दाखवत होते जर्किंग, तर त्याला काय केलं त्यांनी, कलर लावून आला होता कोणत्या तरी याचा, म्हणजे शाळेतून स्केच पेनचा वगैरे कलर, काय ते कलर लागला होता त्याला.